आज जगामध्ये ए-आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत आहे. ए-आय आज जवळपास सगळ्या क्षेत्रात वापरले जाते. यामुळे कमी वेळेत जास्त कामे होतात. पण यालाच नकारात्मक बाजूसुद्धा आहेत. उदाहरणार्थ जे काम ए-आय करेल त्यासाठी माणूस लागणार नाही. मग यातून भविष्यात बेरोजगारीत अजून वाढ होऊ शकते, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. कारण अनेक कामे ए-आयने केल्यामुळे साहजिकच माणसांची गरज भासणार नाही. ऑटोमेशनमध्ये सातत्याने वाढत असल्याने मनुष्यबळ कमी प्रमाणात लागणार. यातून लोकांना काम राहणार नाही. ए-आय फक्त कुठल्या एका क्षेत्रासाठी काम करत नाही, तर आज ते प्रत्येक क्षेत्रासाठी काम करत आहे. मागे काही महिन्यांपूर्वी TCS या भारतीय कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली होती. याचं एक मुख्य कारण ए-आय सांगितलं गेलं. कारण सध्या नवीन कौशल्यांची गरज वाढलेली आहे आणि यातून कमी मनुष्यबळाचा वापर होणार आहे. यामुळेच कर्मचारी कपातीचा मुद्दा पुढे आला. ए-आयच्या क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञान, डेटा सायन्स अशा विषयांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. ए-आयचा वापर वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे कमी वेळेत, कमी श्रमात अचूक काम करणं असं म्हणता येईल. उदाहरणार्थ एका माणसाला एका विषयावर निबंध लिहायचा. त्यासाठी मला आधी काही पुस्तकं वाचावी लागतील, पण मी ए-आयचा वापर केला तर मला काही क्षणात माझं काम पूर्ण करता येईल. अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये ए-आयचा वापर आज झपाट्याने वाढताना दिसत आहे. 2025 मध्ये भारताचा ए-आयचा प्रवास एक महत्त्वपूर्ण वळणावर येऊन पोहोचला आणि आता 2026 मध्ये ChatGPTच्या रूपामध्ये आपण सर्वांनी ए-आयची सुरुवात पाहिली आणि अनुभवलेली देखील आहे. यामध्ये भारताची भूमिका मोठी आहे. Google, Microsoft सारख्या कंपन्या देशामध्ये गुंतवणूक करतात. ए-आय भविष्यामध्ये सगळ्या क्षेत्रात असणार. यात जोपर्यंत नियंत्रण माणसाकडे आहे तोपर्यंत ठीक आहे. पण पुढे ए-आय जर स्वयंचलित झालं, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागलं, तर तो देशावर अचानकपणे मोठा हल्लाही करू शकतो. उदाहरणार्थ अनेक ठिकाणी काही डेटा फाईल ए-आयकडून उडवल्या गेलेल्या आहेत. असं अनेक उदाहरणे पाहता येतील, जिथे ए-आय स्वयंचलित होण्याच्या मार्गावर आहे, असं आपल्याला म्हणता येईल. ए-आयमुळे होणाऱ्या बदलांबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.